नमस्कार मित्रांनो, ट्रान्सफॉर्मरच्या सामान्य देखभालीचा सराव कसा करावा या अभ्यासामध्ये आपले स्वागत आहे। ह्या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल ट्रान्सफॉर्मरचा आवरली मेंटेनन्स करणे, ट्रान्सफॉर्मरचा डेली मेंटेनन्स करणे, ट्रान्सफॉर्मरवर देखभाल का आवश्यक आहे यावर चर्चा करूया। ट्रान्सफॉर्मरच्या देखभालीचे मुख्य उद्दिष्ट हे सुनिश्चित करणे आहे की ट्रान्सफॉर्मरचे इंटरनल आणि एक्सटर्नल पार्ट्स आणि त्याची उपकरणे चांगल्या स्थितीत ठेवली आहेत, उद्देशासाठी योग्य आहेत आणि कोणत्याही वेळी सुरक्षितपणे कार्य करण्यास सक्षम आहेत। ट्रान्सफॉर्मरच्या स्थितीची ऐतिहासिक नोंद ठेवणे हे देखील महत्त्वाचे आहे। इलेक्ट्रिकल ट्रान्सफॉर्मर्स हे कोणत्याही इलेक्ट्रिकल पॉवर स्टेशनचे महाग आणि महत्त्वपूर्ण घटक आहेत। त्यामुळे ऑप्टिमल परफॉर्मन्स आणि इन्क्रीज्ड प्रोडक्ट लाईफ सुनिश्चित करण्यासाठी आपल्या मशीनवर नियमित मेंटेनन्स तपासणी करणे सर्वोत्तम आहे। ट्रान्सफॉर्मरचे मेंटेनन्स करण्याचे दोन प्रकार आहेत। एक नियमितपणे पार पाडले जाते तर दुसरे तातडीचे असते तेव्हा केले जाते। रेग्युलर मेंटेनन्स तपासणी ब्रेकडाऊन मेंटेनन्सची आवश्यकता टाळू शकते, ज्यामुळे डाऊन टाइम कमी होईल। ट्रान्सफॉर्मरची देखभाल केवळ आवश्यक तेव्हाच केली जाते आणि त्याला इमर्जन्सी किंवा ब्रेकडाऊन ट्रान्सफॉर्मर मेंटेनन्स म्हणून संबोधले जाते। सुरक्षा खबरदारी कोणत्याही परिस्थितीत ट्रान्सफॉर्मरचे योग्य प्रकारे अर्थिंग केल्याशिवाय काम करू नये। ट्रान्सफॉर्मरची इनपुट बाजू ऑफ स्थितीत असल्याची खात्री करा आणि देखभालीचे काम करणाऱ्या कुशल व्यक्तीने PPE म्हणजेच वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे परिधान केले पाहिजेत। परंतु जर रेग्युलर मेंटेनन्स योग्य प्रकारे केला गेला तर इमर्जन्सी मेंटेनन्स करण्याची गरज पडण्याची शक्यता लक्षणीयरित्या कमी होते। आवरली मेंटेनन्स करणे प्रदान केलेल्या ॲमीटरमध्ये ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरी लोड करंटला नोट करा। नेमप्लेट डिटेल्सनुसार हे मूल्य रेटेड व्हॅल्यूसह तपासा। लोड करंट रेटेड व्हॅल्यूपेक्षा जास्त असल्यास खालील क्रमाने ट्रान्सफॉर्मरवरील लोड कमी करा। सर्किट ब्रेकर ट्रिप ऑफ करा, लोड फीडर्स बंद करा जे फार आवश्यक नाहीत, पुन्हा चार्ज करा आणि सर्किट ब्रेकर चालू करा। प्रायमरी लाईन व्होल्टेज आणि लाईन करंट आणि सेकंडरी लाईन व्होल्टेज आणि लाईन करंट आणि PF ची मूल्ये सारणीमध्ये रेकॉर्ड करा। थर्मोस्टॅट डायल किंवा थर्मामीटरने दर्शविलेले ऑइल टेम्परेचर लक्षात ठेवा। ट्रान्सफॉर्मरचा डेली मेंटेनन्स करणे खालील क्रमाने डिहायड्रेटिंग ब्रीदर तपासणी करा। एअर पॅसेजेस स्वच्छ आहेत की नाही ते तपासा, स्वच्छ नसल्यास ते स्वच्छ करा। ॲक्टिव्ह एजंटचा रंग तपासा म्हणजेच सिलिका जेल। सिलिका जेलचा रंग गुलाबी असेल तर पुढील क्रमाने ते पुन्हा रिॲक्टिवेट करा। सिलिका जेल क्रिस्टल्स एका शॅलो ट्रेमध्ये गोळा करा आणि 200 डिग्री सेल्सिअसवर ब्रेक करा। जेव्हा क्रिस्टल्सचा रंग निळा होतो तेव्हा ब्रीदर पुन्हा रिॲक्टिवेटेड ब्लू क्रिस्टल्सने भरा। ट्रान्सफॉर्मरमधील ऑइल लेवल तपासा। कन्झर्वेटर्सच्या दृष्टीच्या काचेचे निरीक्षण करा आणि ट्रान्सफॉर्मरची ऑइल लेवल तपासा। जर ऑइल लेवल कमी कालावधीत खूप कमी झाली तर टाकीमध्ये ऑइल लिकेज आहे का ते तपासा। ट्रान्सफॉर्मर टाकीमध्ये गळती असल्यास लिकेज रोखण्यासाठी योग्य ती कारवाई करा। रिलीफ डायफ्रामची तपासणी करा। ट्रान्सफॉर्मरच्या एक्सप्लोजन व्हेंटचे निरीक्षण करा आणि रिलीफ डायफ्रामची स्थिती तपासा आणि टॅब्युलेशनमध्ये निरीक्षणे रेकॉर्ड करा। तो क्रॅक किंवा तुटलेला असल्यास ट्रान्सफॉर्मरचा प्रायमरी सप्लाय विलग केल्यानंतर तो बदला।
ट्रान्सफॉर्मरच्या ॲन्युअल मेंटेनन्सची चर्चा करूया. ट्रान्सफॉर्मर आणि कंट्रोल सर्किट थंड करण्यासाठी वापरण्यात येणारे एअर फॅन्स, ऑइल पंप्स आणि इतर घटकांची वार्षिक इन्स्पेक्शन आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या इलेक्ट्रिकल ट्रान्सफॉर्मरचे सर्व बुशिंग्स मऊ सुती कापडाने दरवर्षी स्वच्छ केल्याची खात्री करा. सर्व कंट्रोल स्विच, अलार्म आणि रिले तसेच त्यांना पॉवर देणारे सर्किट, रिमोट टॅप चेंजर, कंट्रोल पॅनल आणि रिले आणि कंट्रोल पॅनल साफ करण्यासाठी योग्य क्लिनिंग एजंट वापरणे आवश्यक आहे. बुच होल्स रिले आणि प्रेस रिलीज डिव्हाइस रिलेचे योग्य कार्य वार्षिक आधारावर तपासले जाणे आवश्यक आहे. पृथ्वी आणि ट्रान्सफॉर्मर दरम्यान जोडलेले अर्थ कंटिन्युटी कंडक्टर तपासा आणि अर्थचा रेझिस्टन्स तपासा. मला आशा आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही सक्षम व्हाल. ट्रान्सफॉर्मरचा आवरली मेंटेनन्स करणे, ट्रान्सफॉर्मरचा डेली मेंटेनन्स करणे. हे ट्रान्सफॉर्मरवरील सामान्य देखभाल करण्याच्या सरावावरील व्यायामाची समाप्ती होते. धन्यवाद. पुढच्या सत्रात भेटूया.